तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण हरेंद्र माऊली इडली सेंटर इथं आलोत आणि आज आपले सोबत जे मित्र आहेत, आपले मित्र दोन, धीरज आणि आपला रोहित कुमार. वर दिसला हे काळच आहे कुठं काले हो तो क्या हुआ दिल वाले हे म्हणा. तर यांना चटणी आहे दोन बाजूला दिलेलं आहे आणि आम्हाला याच्यावरती दिले. हे काय हमारे साथ अन्याय हुआ है, हे काय हमारे साथ अन्याय हुआ है. तर आमचे मित्र आणि आम्ही आज लाल टिकडीकडे जाणार आहोत. तिकडे थोडं काही माहिती देण्यासारखी आहे, ते बघून येतो आपण. तर आपण जाऊ. रोज भाऊ काय म्हणतो? मैं नहीं बताऊंगा. तर हे बँक कॉलनी रोड आहे. कावर बँक कॉलनी रोड म्हणतात की याला? इकडे बँक होती काय की पहिलं? इकडे आपली लाल टिकडे, तिकडे आज आपण जाणार आहोत खास व्लॉग साठीच. इथलं निलंग्यातलं भाजी मार्केट आहे. निलंग्यामधील सुप्रसिद्ध चिंचोलीकर क्लॉथ सेंटर म्हणजेच बालाजी क्लॉथ सेंटर इथं आहे. इथून आडत पण आहे, मध्ये आडत लाईन. इथं स्मार्ट पॉइंट आहे. इथं आम्ही फक्त एसीची हवा खायला गेलो होतो, पण तो आम्ही गेल्यापासून बंदच पडले. पण होते उतर उतर नीचे उतर. काहीतरी मॅटर झालेलं दिसतंय. तर तो जय भारत कॉलेज, इथून मध्ये जाण्यासाठी वाट आहे. इथून कॉलेज आहे. हे निलंग्यातली MIDC रोड आहे. इकडे वृंदावन मंगल कार्यालय इथं. तर हे आलेली आपली निलंग्यामधले लाल टिकडी ज्याला म्हणतात. इथे एक विशेष प्रकारचे घर बघण्यात भेटतात आपल्याला. एक समान घर केलेले, ते एकदम एकाच मिस्त्र्याचं बांधकाम दिसते. इथे प्रसिद्ध साई मंदिर पण आहे, पण ते आतमध्ये खूप, आपण त्याचा पण थोडा व्ह्यू तुम्हाला दाखवून देऊ आता. तर आपण आलो साई मंदिर निलंगा. थोडं सहा गेलेला आहे, समजून घ्या. ई नगर आहे, पण इलेक्ट्रॉनिक नगर नाही, हा साई नगरच आहे. बदल नाही राव थोडे. इथं पहिले इथं थोडाफार बदल झालेला आहे पूर्वीपेक्षा. तर रोड थोडी पहिली सारखीच आहे. घरं वगैरे भरपूर बांधले गेले तिथं आता. तर आता आपण साई मंदिरकडे आलो आहोत. तरी आता इथून आपण, सध्या तरी लॉक आहे, तरी आपण इथून बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करू. तरी फक्त सकाळच्या टायमामध्ये उघडलं जाते 1 ते 2 तासासाठी. नंतर पूजा वगैरे करून हे परत लॉक केलं जाते. तर आता आम्ही आलो होतो, 3 जण आलो होतो दर्शनासाठी खास. पण आता काय करावं रोहितराव? तर दुसरं बघून जावं असं म्हणणं आहे भावाचं आपल्या. तर चला मग आता जाऊ पुढे. इथे भरपूर प्लॉटिंग वगैरे आहे. प्लॉटिंग पाडलेली आहे, म्हणजे पूर्वी तिला खरेदी केलेला आहे. घ्यायचं असेल तर मला कॉल नका करू, इथे येऊन बघा. हा, मी कमाल का डायरेक्ट जिओचं पैसे टावर लावले मला. डायरेक्ट थेट इथे जिओचं टावर लावलेलं आहे. तर हे दुसऱ्या अँगलला आपण साई मंदिर बघू शकता इथे. तर याच्या बाजूला आणखी एका ठिकाणून गेट आहे, पण तिथं पण लॉकच आहे. हे आहे ते गेट, पण हे पण सध्या लॉकच आहे. तर इथं सुंदर असं कारंजे बघायला मिळतात. मराठीमध्ये कारंजेत म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात काय माहिती नाही आपल्याला.
इथे लाइटिंग वगैरे इन्स्टॉल केलेली आहे चांगल्या प्रकारची. जर रात्री आलो तर एकदम चांगला व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला. खूप शांतता इथं निलंग्यापेक्षा, कारण निलंग्यामध्ये एवढ्या गाड्यांचा वगैरे आवाज येतो. तर आता सध्या साई मंदिरचं एवढंच व्ह्यू दाखवण्यात येणार आहे, कारण सध्या बंद आहे मंदिर. मामा किती वाजता उघडं राहतंय सकाळी? 7 ते 12 नंतर पूजा करून लॉक करतात का? बरोबर. तुम्ही इथेच राहता का? तुमच्याकडे आहे का सगळे ऑपरेटर? बर, ठीक आहे. येता उद्या 7 ते 12च्या दरम्यान येतो. ठीक. संध्याकाळी 4 ते 7. संध्याकाळी 4 ते 7. ठीक आहे, चालते. तर तो आज्ञामोळ पण आहे. हा चावला तर काही सुधारायचं नाही. तर हा उठल तोपर्यंत आपण निष्ठू इथून. गाय कोणाची सुटल्याची इथं लाल टेकडीवरती एक मंदिर पण आहे आणि वरती काही माणसं पण दिसत आहेत, काहीतरी पूजा वगैरे करायला आले असतील. निलंग्यामध्ये अशी भरपूर ठिकाणं आहेत की दाखवता येतात, पण आम्हाला सध्या जेवढं व्हिजिट करणं होईल आम्ही तेवढं धावतोय सध्या. नेक्स्ट विकेटला आणखी काहीतरी ट्राय करू दाखवण्याचं. निलंग्यामधलं भाजी मार्केट परत आपण आता आपल्या कॉलेजमध्ये आलो आहोत. तरी आमच्या कॉलेजची पार्किंग आहे, विचित्र आहे पण आता अशीच आहे. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तरी आता आपलं नंबर 1 लाल टेकडीचं झालं म्हणा. दर्शन झालं. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. साई मंदिराचं दर्शन झालं, बघितलो आपण. त्यात लगेच आपण लाल टेकडी पण पाहणी केली. लाल टेकडीची आलं तुमच्या पाणीत असं आढळलं की नंबर 1 चांगलं व्ह्यू आहे. कुणाला जायचं असलं तर देवाचं मंदिर आहे, चांगला परिसर आहे, तेवढी जास्त गर्दी नाही किंवा गाड्याची वर्दळ नाही, काही नाही. चांगलं फ्रेश आहे, चांगलं वातावरण आहे, शांत पण आहे थोडं. शांतता आहे. 1 नंबर 1 महत्वाचं पॉइंट असं आहे. निलंग्यामध्ये एक चांगलं प्लेस बघण्यासाठी या सगळ्यांनी व्हिजिट करा, बघा, पाहणी करा. चांगलं आहे. टायमिंग थोडस म्हणजे 7 ते 12 आहे लवकर, आणि संध्याकाळी पण 4 ते किती? 4 ते 7 असं दरम्यानचा टाइम दिलेला आहे. तिथं गटलतेक महाराज त्यांना बोललो. नाही, पुजारीच येतात. पुजारी पुजारी तिथेच असतात, मंदिरच्या साईडलाच राहतात त्याने. त्यांचं घर बी तिथंच आहे पुजाऱ्याचं. गेल्यावर खडी साखर खाऊन या बघा. हा, गेल्यावर तेवढं परसाद खडी साखर खाऊन या. आई मग महिन्यात 4-5 वेळेस जाऊन आम्ही जीवनसाथी जीवनसाथी सोबत जातो आम्ही आमच्या. काय बोलायला एक महत्वाचा पॉइंट आता आपल्याला आपलं प्रॅक्टिकल आहे. आता 2:20 ला प्रॅक्टिकल आहे. कोणता प्रॅक्टिकल? केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल आहे. आता आपला केमिकलचा ढवळाढवळी करून येतो आज आम्ही जाऊन पाट्टमन जाऊन ढवळाढवळी करायचं. डायरेक्ट फ्युजन करून होता सगळं कॉलेज सगळं जाऊन टाकू. तरी तर आता आपण आलो रोहित भाऊ चहा पिण्यासाठी. निलंग्यामधला फेमस चहा नंबर 1 चहा. अमृत तुल्य नाही, वेगळा आहे. खरा अमृत तुल्यच आहे. हे निलंग्यामधलं बस स्टँड आहे. एकदम कडक चहा. मग मामा काय म्हणतो? बरं का चहा? मैं नहीं बताऊंगा. नंबर 1. हा, पुणे गावच्या येळनूरच्या आमचा आजोळा की येळनूर येळगे. आपलं गाव कोणतं? अन्सरवाडा. मग कधी आहे जत्रा येळनूरची? मार्च मध्ये मार्च. आता 3 महिने आणि जवळपास जत्रा बाहेर राहते आपण.